मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंट मध्ये। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 22 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। त्यांचा सन्मान बघायला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली, तर स्टेजवर भावना व्यक्त करताना अशोक मामा भावुक झाले। वेड या सिनेमाच्या यशानंतर अभिनेता रितेश देशमुख राजा शिवाजी हा सिनेमा घेऊन सज्ज झालाय। वेड या सिनेमातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं, तर राजा शिवाजी या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा रितेश करणार असून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजाची हळद अगदी थाटात पार पडली। मित्रमंडळींनी या सोहळ्यात धमाल केली, शिवाय क्षितिजाचा हळदी लुकही व्हायरल होतोय। अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणचा साखरपुडा अगदी थाटात पार पडला। मोजके मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय, तर साखरपुड्याच्या दिवशी पूजाने सगळ्यांसमोर सिद्धेशला प्रपोजही केलं। पहा हा क्यूट व्हिडिओ। प्रेमावरचा विश्वास होता, मला कधीच वाटलं नव्हतं की मी प्रेम करू शकते कोणावर इतकं, आणि तू आलास आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली। जर तू विचारलं नसतंस मला तर कदाचित विचारलं असतं, पण सर्व देवांसमक्ष आणि सर्व आपल्या कुटुंबियांसमक्ष मी विचारते, माझ्याशी लग्न करशील? साखरपुड्यानंतर पूजा आणि सिद्धेश विरुद्ध क्रिकेटचा सामना रंगला। कलाकार मित्र पूजाच्या टीम मधून खेळले, तर सिद्धेशच्या टीमने या खेळात बाजी मारली। शिवाय पूजा आणि सिद्धेशच्या क्यूट मोमेंट्सनेही लक्ष वेधलं। अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरेचा लग्न सोहळा थाटात पार पडला, तर नुकताच त्यांचा हळदीचा अनसीन व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। पाहूया त्यांच्या हळदी सोहळ्याची खास झलक। अनेकदा कपल्स प्री वेडिंग शूट करतात, पण प्रथमेश आणि मुग्धाने मात्र त्यांचे रिसेप्शन लुकवर बीचवर पोस्ट वेडिंग शूट केलंय। या क्यूट व्हिडिओने सगळ्यांचंच लक्ष वेधलंय। अलीबाबा आणि 40तले चोर हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय। या सिनेमात कोणकोणते कलाकार झळकणार ही बातमी सुद्धा नुकतीच समोर आली आहे। सुबोध भावे, मुक्ता बर्वे आणि उमेश कामत हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत। लग्न कल्लोळ या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला सिद्धार्थ आणि भूषणची धमाल मस्ती पाहायला मिळाली। पहा या सोहळ्याची खास झलक। मन येड्यागत झालं या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला लाडक्या बहिणीला आणि लेकीला सपोर्ट करायला अभिनय आणि प्रिया बेर्डे यांनी हजेरी लावली। स्वानंदी बेर्डे या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करते, तर सुमेध मुदगलकर या सिनेमात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकतोय। तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट। मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।